अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुम्हाला माहिती आहे का, आजच्या कलियुगात चांगला राहणारा माणूस लोकांना मूर्ख वाटतो. सरळ वागणं म्हणजे कमकुवतपणा समजला जातो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शेवटी जिंकतो तोच ज्याच्या स्वभावात सत्य आणि ओठांवर श्री स्वामी समर्थांचं नाव असतं. आजचं जग खूप वेगळं झालंय. इथं लोक तुमच्या समोर हसतात, तुमच्याबरोबर हसतात आणि पाठीमागे तुमच्यावरच हसतात. तुम्ही कोणासाठी काही चांगलं केलं तर लोक म्हणतात यामागे नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असेल. तुम्ही शांत राहिलात तर म्हणतात हा काही कामाचा नाही. मग प्रश्न पडतो, आपण खरंच कसं वागायचं? चांगलं राहायचं की जगासारखं बनायचं? पण इथेच खरी परीक्षा आहे, तुमच्या स्वभावाची, तुमच्या संयमाची आणि तुमच्या श्रद्धेची सुद्धा. एक गावात एक साधा माणूस राहत होता. खूप भोळा होता, खूप साधा होता, खूप प्रामाणिक होता. तो प्रत्येकाशी प्रेमाने वागायचा. कोणी मदत मागितली तर कधीच नाही म्हणायचा नाही. पण हळूहळू लोकांनी त्याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. वारंवार लोक त्याचा फायदाच घेऊ लागले. कोणी पैसे परत दिले नाहीत, कोणी खोटं बोलून त्याला फसवलं, कोणी त्याच्या चांगुलपणाची टिंगल केली. या वारंवार होणाऱ्या गोष्टींमुळे तो एक दिवस पूर्णपणे तुटला. त्याला खूप दुःख वाटलं की चांगलं वागून सुद्धा त्याची परतफेड आपल्याला अशी मिळते. त्या दिवशी तो कोणाशीच काहीही न बोलता थेट स्वामींच्या मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर बसून तो रडू लागला आणि स्वामींना म्हणाला, स्वामी, मी सगळ्यांसाठी चांगलं करतो तरी माझ्यासोबत वाईट का होतं? त्यावेळेस त्याला खूपच दुःख झालं होतं आणि रडता रडता तो मंदिरातच झोपून गेला. अचानक त्याच्या मनात एक आवाज आला, तू लोकांसाठी खरंच खूप चांगलं काम करतो आहेस, परंतु तुझ्याबरोबर जी लोक वाईट वागतात त्याचं वाईट वाटून घेऊ नको. ही तुझ्या मागच्या जन्माची परतफेड आहे असं समजून तू तुझं कर्म चांगलं करत राहा. आणि असंच तो पुढं त्याचं कर्म चांगलं करत राहिला. आजच्या काळात सर्वांशी चांगलं वागणं गरजेचं आहे, पण अंधविश्वास ठेवणं मूर्खपणा आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, कोणाला खूप जवळ येऊ देऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची किंमत ओळखा. रिस्पेक्ट द्या, पण सेल्फ रिस्पेक्ट कधीच गमावू नका. कारण गोड बोलणारे सगळे आपले नसतात हो, आणि कठोर बोलणारे सगळे वाईट नसतात. शांत राहा पण कमजोर नाही, नम्र राहा पण स्वतःला कमी समजू नका. आजकाल लोकांना वाटतं जो जास्त बोलतो तो खूप हुशार, पण खरं काय आहे माहितीये? जो कमी बोलतो ना आणि जास्त समजतो तोच खरा बुद्धिमान असतो. सांगतात शांत मनातच सर्वात मोठी शक्ती असते. आजच्या जगात पैसा खूप महत्त्वाचा आहे, पण पैसा कमवताना माणूस हरवून बसू नका. रोज थोडं सेव्हिंग करा, खर्च लिहून ठेवा, काहीतरी नवीन शिका. जलद पैसा हा बहुतेक वेळा चुकीच्या मार्गाने येतो आणि चुकीचा पैसा कधीच शांतता देत नाही. मेहनत करा, प्रामाणिकपणे करा, देव तुमचा मार्ग नक्कीच सोपा करतो. जग कितीही बदललं तरी एक गोष्ट कायम आहे, देवावरचा विश्वास. त्यामुळे स्वामींवर शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास ठेवा. रोज नामस्मरण करा, स्वामींचं नाव घ्या. मन शांत ठेवून स्वामींचं जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुमच्या मनातून सगळे नकारात्मक विचार निघून जातील आणि आयुष्याचा पॉझिटिव्ह मार्ग, यशाचा मार्ग तुम्हाला दिसायला लागेल. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा तुमच्यासोबत उभे असतात ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज. तो माणूस ज्याला सगळे मूर्ख समजत होते त्याने स्वतःला बदललं नाही, त्याने फक्त स्वतःला मजबूत केलं आणि आज तोच माणूस यशस्वी आहे.
जी लोक त्याच्यावर हसत होती तीच आज त्याच्याकडून चांगलं शिकत आहेत. या कलियुगात चांगलं राहणं कठीण आहे पण अशक्य नाही. वाईट बनणं सोपं आहे पण महान बनणं खूप कठीण आहे. आणि जो माणूस स्वामींच्या नावावर चालतो, स्वामींच्या दिलेल्या शिकवणीवर चालतो, त्याला हरवणं अशक्य आहे. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये अवश्य सांगा. तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये टाईप करून नक्की सांगा, जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोकांच्या आयुष्यातसुद्धा स्वामींवरचा विश्वास नक्कीच अजून दृढ होईल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.